नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कर्क राशीचे एप्रिल महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य. एप्रिल महिन्यात कर्क राशीच्या लोकांसोबत कोणत्या घटना घडणार आहे याबद्दल आपण थोडक्यात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमच्या राशीबद्दल, तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या जीवनाबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमच्या जीवनामध्ये सारख्या अडचणी सुरू असतील, वारंवार काही संकट येत असतील, नात्यांमध्ये ताणतणाव असतील, पैसा नसेल, नोकरीत अडचणी असतील, व्यापार चालत नसेल, कर्ज झालेलं असेल, आरोग्याच्या समस्या असतील, कोणत्याही समस्या असतील, जर तुम्हाला पत्रिका तपासायची असेल, पत्रिकेमधले दोष जाणून घ्यायचे असतील आणि त्यावर कोणते उपाय करावेत, कोणत्या सेवा कराव्या याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. कमीत कमी शुल्कामध्ये आम्ही तुमची पत्रिका बघू, त्यात काय दोष आहे ते तुम्हाला सांगू, त्यावर उपाय देऊ, सेवा देऊ. बघा मित्रांनो, पत्रिका बघितल्यानंतर भरपूर लोक तुम्हाला सांगत असतील की खूप मोठी होम हवन, शांती करावी लागेल. नाही मित्रांनो, छोटे मोठे उपाय करून, आपले कर्म चांगले ठेवून, स्वामींची सेवा करून आपण दोषमुक्त होऊ शकतो आणि या सगळ्या संकटातून, अडचणीतून बाहेर पडू शकतो. फक्त योग्य मार्गदर्शन हवं आणि ते योग्य मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतात. मित्रांनो, कधी असं वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही करतात, पण जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतं? एप्रिल 2026 तुमच्यासाठी अगदी ह्याच भावनांचा महिना आहे. हा महिना तुम्हाला शिकवणार आहे कोण आपला आहे आणि कोण फक्त वेळेसाठी आपल्यासोबत आहे. मित्रांनो, महिन्याची सुरुवात होईल, थोडं इमोशनल डिस्टर्ब तुम्ही होऊ शकतात, मन अस्वस्थ होऊ शकतं, छोट्या गोष्टी मनाला लागतील आणि तुम्हाला वाटेल मी इतका सेन्सिटिव्ह का आहे. परंतु मित्रांनो, तुमची सेन्सिटिव्हिटी ही तुमची कमजोरी नाही, ते तुमचं ताकद आहे. एप्रिलमध्ये तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल तुम्हाला दिसेल, पण आतून खूप काही बदलत आहे. तुम्ही नवीन स्किल शिकाल, काम करण्याची पद्धत तुमची बदलेल आणि अचानक एक संधी तुमच्या समोर येईल. 10 ते 18 तारखेच्या दरम्यान एक ऑपॉर्च्युनिटी येऊ शकते जी तुमचं फ्युचर बदलू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये कोणीतरी तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेत आहे, तुमचं काम स्वतःच्या नावावर घेत आहे किंवा तुम्हाला अंडर कॉन्फिडेंट दाखवत आहे. आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहायची. मित्रांनो, कर्क राशीवाल्यांसाठी तुम्ही मनाने निर्णय घेतात आणि एप्रिलमध्ये हेच तुमच्यासाठी प्रॉब्लेमदायक होऊ शकतं. कोणाला पैसे उधार देऊ नका, इमोशनल होऊन खर्च करू नका, कारण नंतर रिग्रेट होऊ शकतो. या महिन्यात फायनान्शियल डिसिजन प्रॅक्टिकली घ्या. मित्रांनो, प्रेमामध्ये सगळं बदलू शकतं. हा महिना तुमच्यासाठी लव्ह लाईफमध्ये खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला वाटेल की तुमचा पार्टनर तुम्हाला समजत नाहीये, समजून घेत नाहीये, कम्युनिकेशन गॅप वाढतोय, मनातल्या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत आणि इथेच प्रॉब्लेम वाढणार आहे. कर्क राशीच्या लोकांनी तुम्ही प्रेम तर खूप करतात, पण व्यक्तीसाठी व्यक्त ते कमी करतात. जर वेळेवर तुम्ही तुमच्या गोष्टी, तुमच्या मनातल्या भावना बोलला नाहीत तर नातं हळूहळू तुटू शकतं, दूर जाऊ शकतं. आणि जर तुम्ही सिंगल असाल तर एखादी जुनी व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते, जुना क्रश. ही संधी आहे, पुन्हा चूक करू नका. स्वतःकडे लक्ष द्या, आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचं मन खूप सेन्सिटिव्ह राहणार आहे, मूड स्विंग होतील, ओव्हर थिंकिंग होईल, एकटं राहण्याची इच्छा होईल आणि हे सगळं तुमच्या हेल्थवर परिणाम करेल. ॲसिडिटी, झोप कमी होणे, थकवा हे तुम्हाला जाणवणार आहे. स्वतःसाठी वेळ काढा, निसर्गात थोडा वेळ घालवा आणि निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या खूप जवळचा व्यक्ती कोणी तुमचं मन दुखावू शकतो, अपेक्षा वाढवेल आणि नंतर सोडून जाईल. त्यामुळे एक्सपेक्टेशन कमी ठेवा, ऑब्झर्वेशन वाढवा. शेवटचे 10 दिवस, महिन्याच्या शेवटी तुम्हाला एक क्लॅरिटी मिळेल. कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर विश्वास ठेवायचा नाही, कोणाला सोडून द्यायचं आणि कुठे पुढे जायचं. आणि इथेच तुमचं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. उपाय आहे, मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही ओम चंद्राय नमः, ओम चंद्राय नमः या मंत्राचा जप करा. सोमवारी शिवलिंगावर पाणी अर्पण करा, याने तुम्हाला लाभ मिळेल. एप्रिल महिना तुम्हाला दुखावणार नाही, तो तुम्हाला स्ट्रॉंग बनवणार आहे, तुम्हाला शिकवणार आहे स्वतःची किंमत ओळखायला. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल, ऐकलं असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि माहिती, हा व्हिडिओ, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.